म्हणजे ओढ्यालगत जी घाण असते ती एक स्वच्छ व्हावी आणि कचऱ्यावाली तर येतेच आहे, पण जर जे भटके कुत्रे जे आहेत की तेही इथून तिथून म्हणजे सगळे रोडवरचे खाली येतात ओढ्याजवळ, तर ते आजूबाजूचा परिसर घाण करतात. तर त्यांनी फार म्हणजे वास येणे, घाण असणं, तर हे सगळं होतं. आणि लहान मुलं आहे, तर लहान मुलं काय आणि मोठी काय सगळ्यांच्याच आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. तर ते एक स्वच्छ व्हावं. येणाऱ्या निवडणुकीत कोण निवडून यावं अशी अपेक्षा आहे? बापूशेठ नायर आली तरी आम्हाला चालणार आहे. एक नवीन चेहरा आणि त्यांच्यासाठी एक नवीन संधी. त्यांनाच काय निवडून देणार? कारण कसं आहे, या भागात काही गोरगरीब आहेत, तर त्यांच्यावर जे हॉस्पिटलाइज झालेत, पैशाची काही अडचण आहे किंवा काय, तर त्यावेळेस त्यांनी मदत केलेली आहे पुढे येऊन. ओढ्याला जेव्हा पाणी आलं तर त्याच्या आधी ही सगळी मुलं त्यांची जे आहेत ते सपोर्ट करणारी मुलं वगैरे, तर त्यांनी आधी पुढे जाऊन ते काम केलेलं आहे. म्हणजे भाजी मंडईमध्ये भाजी चालू राहू द्या, आम्ही गरीब आहेत, गरिबांची साथ द्या. आणि जे आता कुणी उभं राहणार आहे बापूशेठ नायर, त्यांना आम्ही साथ देणार आहे. आणि जे पहिले नगरसेवक होते त्यांनी बी कामं केलेत, नाही असं नाही, ते बी चांगलेच आहेत, नाही म्हणत नाही, पण त्यांनी चांगले कामं केलेत. आम्हाला सक्त भाजी मंडई, लोक पोरा बाळांना आमच्या रोड मोठा पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, जाण्या येण्याचे रस्ते, काही कंप्लेंट नकोय आम्हाला, कसली व्यवस्थित पाहिजे. ते आम्ही नवीन साठी आम्ही प्रयत्न करू, त्यांना आम्ही सहकार्य करू.